मागील भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुफान मारहाण झाली. या मारहाणीत चॉपर फायटर व गुप्तीसारख्या धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला. तर 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना दिनांक 29 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास राहुरी शहर हद्दीत घडली. सुमारे 20 ते 22 जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. दिनांक 29 मार्च 2026 रोजी रात्री 10:30 दरम्यान राहुरी शहरातील गणेश मंगल कार्यालयाजवळ दोन गटात तुफान मारहाण झाली होती. मागील वर्षी गणपतीच्या मिरवणुकीमध्ये झालेल्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी विवेक साळवे व इतर 3 ते 4 तरुणांना घाणघाण शिवीगाळ करून तुम्ही लय माजले काय असे म्हणून लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी त्या तरुणांवर जीवघेणा हल्ला करत चॉपर फायटर व गुप्तीसारख्या धारदार शस्त्राने वार केले. तसेच परत आमच्या नादी लागले तर तुम्हाला जीवे मारून टाकू अशी धमकी दिली. या घटनेत 2 ते 3 जण किरकोळ तर विवेक नितीन साळवे, ऋषभ प्रशांत कसबे, रोशन ठाकूर सर्व राहणार राजवाडा राहुरी हे 3 जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विवेक नितीन साळवे वय 20 वर्ष, धंदा शिक्षण, राहणार राजवाडा राहुरी या तरुणाने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी यश उर्फ बाल्या सरोदे, आशिष उल्हारे, सुधीर उर्फ अण्णा गायकवाड, रोशन निकम राहणार भिलाटी, ओमकार साळवे राहणार मुलनमाथा, सिद्धांत सरोदे राहणार लक्ष्मीनगर, उमेश बर्डे राहणार भिलाटी, प्रशांत जगधने राहणार लक्ष्मीनगर, गोवर्धन माळी राहणार भिलाटी, शुभम जगधने राहणार भिलाटी तसेच नेवला नामक तरुण राहणार भिलाटी आणि अनोळखी 8 ते 10 तरुण अशा 20 ते 22 तरुणांवर आर्म ऍक्ट आणि जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे हे करीत आहेत. घटनेनंतर आरोपी पसार झाले असून पोलीस पथकाकडून त्यांचा शोध सुरू आहे. सतीश फुलसौंदर, MS न्यूज 15 राहुरी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.